कल्याण पूर्वेतील नेतिवली चौकातील जीके वाईन्सवर नियमभंगचे आरोप. परवानगीपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू, परिसरात मद्यपींचा सुळसुळाट. कल्याण पूर्व नेतिवली चौक परिसरातील जीके वाईन्स या दारू दुकानावर गंभीर नियमभंग, सार्वजनिक मद्यपानाला प्रोत्साहन व सामाजिक शांततेचा भंग अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या दुकानाला अधिकृत परवाना रात्री 10:30 वाजेपर्यंतच विक्रीसाठी दिला असूनही प्रत्यक्षात दुकान मध्यरात्री 12:30 वाजेपर्यंत सुरू ठेवले जाते. यामुळे रात्री उशिरापर्यंत मद्यपींची गर्दी होत असून परिसरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. 1. महाराष्ट्र आबकारी नियम 1949, द महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट 1949. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे किंवा त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. दुकानाच्या शेजारील चायनीज कॉर्नरवर ग्राहकांना बसवून दारू सेवनाची सुविधा देण्यात येत असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे हा प्रकार थेट सार्वजनिक मद्यपानाला प्रोत्साहन देणारा ठरतो. 2. मद्य विक्रीची वेळ मर्यादा. शहर भागात वाईन शॉप चालवण्याची वेळ सकाळी 10 ते रात्री 10:30 अशी निश्चित करण्यात आली आहे. यानंतर विक्री सुरू ठेवणे हे परवाना अटींचे उल्लंघन असून त्यावर परवाना निलंबन अथवा रद्द करण्याची कारवाई शक्य आहे. 3. भारतीय दंड संहिता कलम 268 व 290 यानुसार रात्री उशिरापर्यंत होणारा आवाज, जमाव व नागरिकांना होणारा त्रास हा सार्वजनिक उपद्रव समजला जातो. पोलीस प्रशासनास अशा ठिकाणी कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. महिला व नागरिकांना वाढता त्रास. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनुसार या वाईन शॉपच्या आसपास रात्री उशिरापर्यंत मद्यपींची गर्दी वाढल्याने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे वावरता येत नाही. महिलांना रात्रोच्या वेळी घरी परतताना अस्वस्थता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वेळा मद्यधुंद व्यक्तींच्या वर्तनामुळे अवांछित प्रसंगही घडल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. परिसरात सामाजिक शांततेचा भंग. या प्रकारामुळे नेतिवली चौक व आसपासचा परिसर असामाजिक घटकांच्या उपस्थितीने त्रस्त झाला आहे. रात्रीच्या वेळी आवाज, भांडणे, वादविवाद यामुळे संपूर्ण परिसरातील सामाजिक शांतता व सुरक्षितता धोक्यात आली आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की काहींनी मुलांना बाहेर खेळण्यासाठी थांबवले आहे, कारण दारूच्या बाटल्या व कचरा सकाळी रस्त्यावर पडलेला दिसतो. नागरिकांनी आबकारी विभाग, कल्याण पोलीस व मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई करून जीके वाईन्सचे सखोल निरीक्षण करावे अशी मागणी केली आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास प्रोत्साहन देणाऱ्या चायनीज कॉर्नरवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जीके वाईन्स प्रकरण हे केवळ परवानगीपेक्षा जास्त वेळ विक्रीचे नसून महिला सुरक्षेला धोका व परिसरातील सामाजिक संतुलन बिघडवणारा प्रकार ठरला आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करणे अत्यावश्यक आहे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. संबंधित प्रकरण गंभीर असून राज्य उत्पादन शुल्क विभाग निद्रिस्त अवस्थेत असून स्वतःचे खिसे भरत संबंधित मद्य विक्रेत्याची पाठराखण करत असल्याचे दिसून येते. डेमोक्रॅटिक इंडिया वारंवार ठाणे जिल्ह्यातील अवैध मद्य विक्री तसेच नियमबाह्य पद्धतीने चालू असलेली मद्य व्यावसायिकांची मनमानी या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारी दाखल करत असून देखील संबंधित अधिकारी यांचेकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. बातमी तीच जी समाजाची व्यथा मांडेल. बातमी तीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होतील. बातमी तीच जी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सिंहासने हलवेल. बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल. आणि हो, बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल. वर्तमानात रहा, वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत.